अतिदुर्गम बिदरमाळ धनगरवाड्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार शिवाजी पाटील यांची प्रत्यक्ष भेट। पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या ग्रामस्थांनी मांडल्या। अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना। दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणार असा पालकमंत्री आणि आमदारांचा विश्वास। चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील बिदरमाळ धनगरवाड्यास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या समवेत भेट देत ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या। या भेटीमुळे दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। बिदरमाळ हा चंदगड तालुक्यातील अत्यंत दुर्गम धनगरवाडा असून येथे मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे ग्रामस्थांनी मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिले। पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या, खराब रस्ते, आरोग्य सुविधांचा अभाव, शिक्षणातील अडचणी तसेच वनक्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी मांडले। ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी बिदरमाळसह परिसरातील धनगरवाड्यांवरील नागरिकांच्या समस्या शासन दरबारी सातत्याने मांडल्या जात असल्याचे सांगितले। या भागाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू असून दुर्गम भागातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला। या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी वृषाली यादव, पोलीस निरीक्षक चौखडे, वनाधिकारी शीतल पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष सुनील कानेकर तसेच विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भेटीमुळे बिदरमाळ धनगरवाड्यावरील नागरिकांच्या समस्या शासन स्तरापर्यंत पोहोचल्या असून लवकरच ठोस उपाययोजना होऊन परिसरातील विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।